नाही असं नाही, पण त्याच बरोबर आम्ही काय केलं, बँकांमध्ये, सरकारी आस्थापनामध्ये, एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालवले. अनेक तज्ज्ञ, बँकातले, आस्थापनामधले अनेक तज्ज्ञ आणून आम्ही शिवसेना भवनामध्ये वर्षानुवर्ष क्लासेस चालवून आमच्या मुलांची मानसिक तयारी केली. आणि मग ती मुलं तेवढं करूनसुद्धा जर ती मुलं नोकरीत आली नाहीत, काही गडबड दिसली, काय आम्ही आंदोलनं केली. असं कोणी कोणाला चिटकवत नाही. शेवटी सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, मान्य केलं पाहिजे. हे स्पर्धेचं युग आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीनं त्यांची तयारी केली पाहिजे. आजही शिवसेना भवनामध्ये अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत. त्याचबरोबर आम्ही जी बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्या नावानं IAS अकॅडमी काढलेली आहे, त्यातसुद्धा क्लासेस सुरू आहेत. याला विधायक काम म्हणतात. मारामारे काय आम्ही केल्या खूप, यापुढे करत राहू, पण अशा प्रकारची एक दिशा द्यावी लागते मराठीच्या आंदोलनाला. ती आम्ही दिली. म्हणून आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव जोडलं आहे. हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये त्या निमित्तानं नोकरीत लावली. मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये, सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली. साहित्यिक, सांस्कृतिक मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात, ते आमच्यामुळे होतात. आम्ही त्यासाठी कोणालाही कानफडात मारली नाही. पण ज्यांच्या कानफडात मारलं तर ते वॉचमन असतो, एखादा सेल्समन असतो, यांनाच मारलं तर जे बघा की दुबलांवरती हात का टाकून चालत नाही. तुम्हाला मी आमचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंवर, त्यात आहे. आम्ही कोणाच्या कानफडात मारली? एअर इंडियाच्या चेअरमनच्या, नंदा. मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं. आम्ही जो नंदा होता, कॅप्टन नंदा, जो एअर इंडियाचा CMD होता, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारले. अशा प्रकारे ज्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, जो प्रमुख आहे, त्याच्या कानफडात मारली पाहिजे. हे वॉचमन, शिपाई, चहा देणारा, अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का? नाही हो. पण आता काय, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेलं आंदोलन आहे. मुळात फडणवीसांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी? त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचा आहे. आता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या संदर्भात, आपलं हॉस्पिटल संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेनं. ते वर चढले वगैरे. त्याच्यावरती फडणवीसांची काय भूमिका आहे? हे शो करतायत. एक बाई मेली, 2 मुलांना पोरकं केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलनकर्त्यांना हे शो करतायत. इतकं भंपक राज्य आहे महाराष्ट्रामध्ये कधी आलं नव्हतं. आंदोलन करताना तुम्ही शो करताय म्हणताय. त्या बाईचं निधन झालं का? हे तुमच्या RSSचे लोक त्या इस्पितळामध्ये काम करतायत म्हणून? सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही. आणि आंदोलनकर्ते म्हणतात म्हणे शो करतायत. हे असे मुख्यमंत्री, त्यांची लेवलच नाही आहे या मुख्यमंत्र्यांची. ते मुख्यमंत्री बसलेत, पण मुख्यमंत्री बदलायला की लेवल लागते, एक दर्जा लागतो. YB चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, अगदी सुधाकरराव नाईक आमचे, माननीय शरद पवार, मनोहर जोशी, त्यांची एक लेवल होती. त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे. साहेब, आज आपण एक व्हिडिओ ट्विट केला आहे. एकनाथ शिंदे यांचे खासदार ओवेसींबरोबर हो, त्यांचा जो पक्ष आहे एसंशी पक्ष, एकनाथ संभाजी शिंदे, त्या पक्षाला आम्ही एसंशी. तर एसंशी पक्षाचे खासदार जे आहेत ते असुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आढळले. हे दुसरं कोणाचा खासदार असता तर हिंदुत्व वगैरे धोक्यात आलं असतं फार, बरं का.